बाबासाहेब आंबेडकरांचा 11 तर ही एका वेगळ्या घटनेकडे आपण चाललेलो आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या नगरसेवकांचा पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। महापौर समीर राजूरकर यांचे युबीटी नगरसेवक असलेले रशीद मामू, गणेश लोखंडे, सचिन खैरे यांच्यावर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत। कलम 40 प्रमाणे कारवाईच्या नगरसचिवांना सूचना केलेल्या आहेत आणि युबीटी नगरसेवक महापौर यांच्यासमोर येऊन जाब विचारतात। तेव्हा युबीटी नगरसेवकांना तात्काळ सभागृहातून निघून जाण्याचे आदेश दिलेले आहेत। मार्शल्स आलेले आहेत, त्यांना बाहेर घेऊन जाण्यासाठी आपल्याला सगळ्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। एक प्रकारे अत्यंत तणावाचं वातावरण सभागृहामध्ये दिसतंय। महासभेचं आयोजन करण्यात आले। विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। सविस्तर तपशील जाणून घेऊया। विशाल, काय नेमकी या सगळ्या घडामोडी घडतात? मार्शल्स येतात आणि नगरसेवकांना बाहेर जाण्याचे आदेश दिलेत, त्याप्रमाणे ते मार्शल्स यांना बाहेर घेऊन जाताना दिसतात। महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज होती। यावेळेस अभिनंदनाचे प्रस्ताव मांडण्यात येत होते। यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडावा अशा पद्धतीच्या युबीटी नगरसेवकांची मागणी होती। त्या मागणीला महापौरांनी फेटाळलं। सध्या वेगळे विषय चालू आहे, तुमच्या विषयामध्येच घुसू नका अशा पद्धतीच्या सूचना दिल्या। मात्र नगरसेवक रशीद मामू हे याबाबत आक्रमक झाले। उद्धव ठाकरे तुम्हाला मान्य नाही का, त्यांनी केलेलं काम तुम्हाला मान्य नाही का, अशा पद्धतीचा सवाल त्यांच्यानंतर त्यांनी गोंधळ सोबतच महापौर दादागिरी करताय, त्यांची दादागिरी खपवून घेणार नाही अशा पद्धतीचं रशीद मामू यांचं म्हणणं होतं। वारंवार महापौरांनी याबाबत सूचना दिल्या, मात्र सूचना दिल्यानंतरही रशीद मामू आणि हे नगरसेवक ऐकायच्या तयारीत नव्हते। रशीद मामू आपल्यासोबत आहेत। रशीद मामू, काय झालं सांगा मला। हा, करा करा करा, काय झालं चालू होतो सर। को निकाला, उठा के बाहर ले आया। बोलिए बोलिए, शुरू कीजिए प्लीज। अभी पानी का प्रस्ताव था, शासन ने कोई काम अच्छा किया, कोई अधिकारियों ने, मिनिस्टरों ने, आमदार ने अच्छा किए, तो ये पानी प्रोडक्ट का पहले स्टार्टिंग उद्धव ठाकरे सामने रखे थे। तो लोखंडे साहब बोले उनका शुक्रिया अदा करो उनका भी, जब तुम इनका कर रहे तो तुम अधिकारियों की चमचागिरी कर रहे, तुम्हारे की चमचागिरी कर जब उद्धव साहब ने करे उनका नाम क्यों नहीं ले रहे? दे बोले नहीं लेते तो महापौर दबाव में आके काम कर रहे, तो महापौर का निषेध कर रहे। वारंवार त्यांनी सांगितलं की शांत बसून मांडून आपली भूमिका ते मानणार नाही, आम्ही ते मानणार नाही। उद्धव साहेबचा नाही आम्ही इथे आले ना, आम्ही ते म्हणे आम्ही नाम घेणार नाही। मग कशाला नाही घेणार? का नाही घेणार तुम्ही? पण तुमच्यावर पहिल्याच सभेत मग आता कारवाई झालेली आहे। आता समजा ना काय त्याच्यामध्ये काय जेल तर नाही झाली ना, कारवाई होतात। आता ते जमणार, त्यांचं ऐका, आम्ही कुठे ऐकणार? आम्ही लोकशाही पद्धतीने चालतो, मग त्याच्यामध्ये तर आम्ही चालणार। त्यांना सांगणार त्यांनी कशाला नाही घेतलं नाम, त्यांना विचारा। आरोप करत होते महापौर दादागिरी करताय म्हणून, मग तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही लोक स्वतः दिसतात ना, त्यांचं ऐकतात आमचं नाही ऐकतात, मग ते काय दादागिरी तर काय झाली? मग ते काय काय तुमच्या पक्षाची भूमिका असेल काय असेल सर? पुढे पुढे भूमिका काय? ते आता बघू पुढे पुढे काय घटनेचं साहेब काय झालं सांगा, तुम्हाला तुमच्यावरही कारवाई झाली आहे आज। एक तर महापौर साहेबांनी पहिले सांगितलं होतं की ऐन वेळेवर मी कुठले विषय घेणार नाही, पण सुरुवातीलाच प्रमोद राठोड यांनी पुतळ्याचा विषय घेतला, शंकरराव चव्हाणांच्या पुतळ्याचा विषय घेतला आणि त्याच्यानंतर अनेक सदस्यांनी अनेक अभिनंदनाचे प्रस्ताव घेतले। राजू वैद्य यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव घेतला की 1680 कोटीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे यांनी मंजूर केली, पण प्रत्यक्षात ती योजना उद्धवसाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेली आहे आणि तिचं उद्घाटन भूमिपूजन सुद्धा उद्धव साहेबाच्या हस्ते झालेलं आहे। तर आमच्या पक्षाची ही भूमिका होती का ज्यांनी खरं काम केलं तुम्ही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, पण महापौर आहे ना हे हुकुमशाही आणि दडपशाही करतात। मी बघितलं महापौर बाकीच्या विरोधी पक्षांचं ऐकून घेत नाही, दुसऱ्यांचं आमचं त्यांना वाटतं संख्याबळ कमी आहे, पण आम्ही एक जण जरी असलो तरी आम्ही सगळ्या सभागृहाला पुरून उरू आम्ही, कारण की आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार। आमच्या पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नावाचा अभिनंदनाचा प्रस्ताव त्यांनी घ्यायला हवा होता, पण तरी तो न घेता महापौर जे ते दडपशाही करत आहे।